सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात अतिशय आनंद होतो की काढणी चालू आहे। यांच्या शेतामध्ये आलो होतो तर यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं। यांनी शेणखत सुद्धा टाकलं जमिनीमध्ये। त्याच्यासोबतच त्यांनी बेसल डोस चांगले घेतले होते। नंतर ड्रिपचे खतं सुद्धा चांगले घेतले होते। उमणी नियंत्रण लवकर केलं। ज्यावेळेस हळदीत सडकूज लागते त्यावेळेस कुजीचं नियंत्रण लवकर केलं। म्हणजे वेळोवेळी बारकाईने लक्ष देऊन काळजीपूर्वक त्यांनी नियोजन केलेलं आहे। आणि सोबतच त्यांनी काय केलं, जे वॉटर सोल्युबल खतं आहेत त्याच्यासोबतच जे जीवाणू खतं आहेत ज्यामध्ये आपण PSB, KMB, ZSB म्हणजे जे खतं लागू करून देणारे जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहे, त्याचासुद्धा त्यांनी वापर केलेला आहे। आता पाहू शकता चांगल्या प्रकारे उत्पन्न व्हायला लागलं। उत्पन्न आपलं या कुरकुमा पर्सेंटेजवर ठरत असते। तर हा घेराव जेवढा जास्त रुंदी तेवढा आपलं उत्पन्न वाढत असते। तर आता आपण 1-2 झाडं हळकून मोडून पाहिलं तर चांगल्या प्रकारे कुरकुमा पर्सेंटेज आहे। तर रवीन भाऊ, हळद कशी निघली तर 2 मिनिटात आमच्या बाकी शेतकऱ्याला सांगा। नमस्कार, माझं नाव प्रवीण करकर। सरना सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या औषधं वापरल्यानंतर हळद उत्पादनात वाढ झालेली। फक्त काय झालं, त्यांनी वेळोवेळी आम्ही सांगितलं आणि त्यांनी वेळोवेळी त्यांचं नियोजन केलं। त्यांनी टाईम चुकून काही केलं नाही, त्याच्यामुळे उत्पन्न हे चांगले आलेले। आता सरासरी हळदी एकदम चांगली आलेली। तर बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आमच्यासोबत संपर्क करून पुढच्या वर्षीसाठी आपण प्लॅनिंग करू शकतो। धन्यवाद।